शहरात रात्रीचा अंधार गडद झालेला. रस्त्यांवर दिव्यांची लांब सावली पसरलेली. हलका पाऊस सतत टपटपणाऱ्या आवाजाने एक विचित्र शांतता निर्माण करत होता. अनिकेत आपल्या छोट्या 1 BHK मधल्या बेडवर पडलेला, छताकडे एकटक बघत, अंगभर थकवा, डोक्यात कामाच्या विचारांची गर्दी. रूममध्ये मंद दिवा चालू होता. पावसाचा आवाज खिडकीवर आपटत होता. अनिकेतने फोन उचलला. स्क्रीनवर आईचं नाव. प्रत्येक वेळी जसं बघितलं की मन नक्की होतं, पण आज त्याचं मन खूप जड होतं. दिवसभराच्या दगदगीत तो थकला होता. एकदा आईचा फोन आला की तो बोलायला उत्सुक असायचा. पण आज काहीतरी वेगळं. त्याने फोन हातात फिरवला, बोटाने स्क्रीनवर फिरवलं. कॉल करावा का? पण काय बोलणार? काहीही नवीन नाही. उद्या करतो. अचानक हातातून खोल सुस्कारा निघाला. चल उद्या बोलू. आत्तासाठी झोपणंच बरं. त्याने फोन बाजूला फेकला. दिवा बंद केला, पण डोळे मिटले तरी मन झोपायला तयार नव्हतं. त्याला स्वतःला एक कारण कळत नव्हतं, पण आतून एक धडधड जाणवत होती. एक विरहाची अनामिक जाणीव. जणू त्या रात्री काहीतरी घडणार होतं, मोठं, महत्त्वाचं. पण त्याला कळत नव्हतं. खिडकीतून पावसाचा आवाज जोरात येऊ लागला. त्या आवाजात एक गूढ शांतता मिसळली होती. जणू त्या रात्री स्वतः काळाने काही सांगण्याचा प्रयत्न केला होता. आईची एकटी रात्र, गावातली छोटी जागा, जुने घर. त्या घरात एकच पिवळट प्रकाश असलेली ट्यूबलाईट चालू होती, कधी कधी चमकणारी. आई एकटी बसलेली, तिच्या चेहऱ्यावर हलकी थकवा, पण डोळ्यात प्रेमाचीच ओल. तिने इतका दिवस सगळं स्वतः केलं, स्वयंपाक, घर, बाग, औषधं. पण आज काहीतरी वेगळं होतं. शरीर थरथरत होतं. श्वास जडजड दिसतंय सगळं, पण स्पष्ट नाही. तिने हाताने कपाळ धरलं. जुना स्टूल ओढून त्यावर बसली. तिच्या डोळ्यातलं पाणी चमकत होत नाही, दुःखाने नाही, बालाची आठवण येऊन. तिने फोनकडे पाहिले. अनिकेतचा नंबर सेव्ह केलेला. माझा मुलगा. तिने थरथरणाऱ्या बोटांनी कॉल उघडला, नंबर डायल केला. फोन रिंग होऊ लागला. आईचं मन धडधडू लागलं. उचल बाळ, एकदा ऐक माझा आवाज. ती खुर्चीत बसली, फोन कानाला लावलेला. रिंग रिंग रिंग. कॉल एंडेड. आईचे डोळे पाणावले, पण तिने हसत पुसले. माझं बाळ कामात असेल, त्रास नाही द्यायचा. तिला श्वास घेणं अवघड होत होतं. तिने हळूहळू कपाटातून एक छोटा कागद काढला. चष्मा ठीक करून लिहायला लागली. बाळ, सांगायचं होतं, पण तुझं आयुष्य छान चाललंय की मी खुश आहे. ते अक्षरं वाकडी तिरपी होत होती. शेवटच्या ओळीत तर शाई पसरली होती. रात्री वाढत जात होती. थंडी वाढत होती आणि आईची ताकद कमी होत होती. सकाळचा तो भेदक मेसेज. सकाळी 6:30. अनिकेत अजून झोपेत. सकाळचा पाऊस थांबला होता. खिडकीतून कोवळं ऊन आत येत होतं. फोन व्हायब्रेट झाला. त्याने अर्धवट डोळ्यांनी फोन उचलला. मेसेज, आई हॉस्पिटलमध्ये आहे. प्लीज लगेच या. तो क्षण जणू जग थांबून गेलं. रक्त गोठलं, हात थरथरू लागले. तो बेडवरून उडी मारून उठला. काय, कधी, कसं? मेसेज पुन्हा वाचला. हृदय धडधडत होतं. तो चप्पल घालून दार उघडून बाहेर धावत निघाला. रस्त्यावर टॅक्सी पकडली. मन सतत एकच ओरडत होतं, आई, मी येतोय. आई, काही होऊ नये. कॅबमध्ये बसलेला अनिकेत खिडकीतून वेगाने जाणारी शहराची इमारत पाहत होता. डोळ्यातून अश्रू येऊ लागली. आई, मला माफ कर. काल का नाही बोलवलं मी? कॅबचा वेग जरी वाढत होता तरी वेळ कमी होत होती. हृदय मात्र सांगत होतं, उशीर झाला आहे. अनिकेत हॉस्पिटलच्या गेटमध्ये धावत आला. पांढऱ्या भिंती, औषधांचा वास आणि सतत चालणारे बीप बीप आवाज. सगळं काही अचानक डोळ्यांसमोर धूसर होतं.
त्याने रिसेप्शनवर जोरात विचारलं. माझी आई वॉर्ड नंबर कुठे आहे ती? त्याचा आवाज थरथरत होता. रजिस्टर तपासलं. वॉर्ड 7. पण डॉक्टरांना आधी भेटा. अनिकेतचं हृदय खाली कोसळलं. पण काय पण? तुम्ही थेट सांगा. परंतु रिसेप्शनचा शांत चेहरा त्याला अधिक घाबरवून गेला. तो धावतच डॉक्टरांच्या केबिनकडे गेला. तिथे मध्यमवयीन डॉक्टर बसले होते. डोळ्यात थकवा, चेहऱ्यावर गंभीर भाव. अनिकेत आत येताच डॉक्टर उठले. तुम्ही अनिकेत आईचे? हो मीच. आई कशी आहे? लगेच सांगा. डॉक्टरांनी दीर्घ श्वास घेतला. जणू काही सांगणं त्यांना देखील जड जात होतं. बघा, रात्रीपासून त्यांची प्रकृती खूप बिघडत होती. अनिकेतचा श्वास अडला. ती सतत तुमचं नाव घेत होती. अनिकेतचा हात आपोआप तोंडावर गेला. मी काल फोन. गुडघे कमजोर झाले. डॉक्टर पुढे म्हणाला. तिने अनेकदा फोन करायला सांगितलं, पण बोलायलाही ताकद नव्हती. अनिकेत डोळे पुसत म्हणाला. मी आलो आहे डॉक्टर. कृपया मला भेटू द्या. डॉक्टरांनी होकार दिला. हो, पण मानसिक तयारी ठेवा. त्या शब्दाने त्याचं मन अक्षरशः तुटलं. अनिकेत वॉर्ड 7च्या दारात पोहोचला. अंदरून येणाऱ्या सलाईनच्या मशीनचे आवाज, खिडकीतून येणारा सकाळचा कोवळा प्रकाश आणि मधुर शांतता. हॉलमध्ये पांढऱ्या पडद्यामागे कुठेतरी त्याची आई होती. अनिकेतने एक दीर्घ श्वास घेतला. पडदा अलगद बाजूला केला. आई शांत पडलेली. चेहऱ्यावर फक्त शांतता. डोळे मिटलेले. शांत श्वास. हलके, अतिशय हलके. अनिकेत दबकून उभा राहिला. त्याला आपल्या शरीरात हलत नव्हतं. त्याने थरथरत्या आवाजाने आईचा हात धरला. तो हात थंड, कमजोर, पण प्रेमाने भरलेला. आई. त्याचा आवाज मोडला. आई, उठ ना, बघ मी आलोय. आई हलकं स्मित केल्यासारखी बसली. कदाचित तो फक्त अनिकेतचा भास होता, पण त्या स्मिताने त्याचं हृदय विदीर्ण करून टाकलं. त्याने त्यांच्या कपाळावर हात ठेवला. आई, मी काल फोन उचलला नाही. क्षमा कर. माझी एक चूक. माझ्या आयुष्याची सर्वात मोठी चूक. आईच्या उशाजवळ एक कागद होता. नर्स म्हणाली, हे त्यांनी काल रात्री लिहिलं तुम्हासाठीच आहे. अनिकेतच्या मनात भीती आणि प्रेम दोन्ही धावू लागले. त्याने कागद उचलला. कोपऱ्यात कापाऱ्या बोटाने उघडला. कागद खूप साधा, कोपरे वाकलेले, शाई हलकी पसरलेली. अनिकेतने वाचायला सुरुवात केली. बाळ, मी चांगली आहे. काळजी करू नकोस. तुला सांगायचं होतं की तू खुश असलास की आई नेहमी खुश असते. त्याचे डोळे धुसर झाले. पुढील ओळी, माहिती आहे तू खूप व्यस्त असतोस. माझा फोन कधी कधी वाजला तरी तू उचलला नाहीस तरी चालेल, कारण आईला राग येत नाही. तिचं प्रेम कायम असतं. अनिकेत जोरात रडत बसला. त्याने कागद छातीशी बिलगवला. चिठ्ठीतील शेवटची ओळ थरथरत लिहिलेली. देवाने परवानगी दिली तर सकाळी तुझ्याशी बोलायचं होतं. पण नाही जमलं तरीही माझा आशीर्वाद तुझ्याकडे आहे बाळ. अनिकेत खालीच बसला. आईचा हात हातात धरला. डॉक्टरांनी नर्सकडे पाहत मान हलवली. नर्सने अनिकेतजवळ येऊन हळूच सांगितलं, ती आता निवांत झोपली आहे. सगळ्या वेदनांपासून मुक्त. वाक्य ऐकून अनिकेत सुन्न झाला. त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा आवाज. आईचा आवाज शांत झाला होता. आईच्या पलंगाशेजारी बसलेला. हातात अजूनही ती चिठ्ठी. निशब्द असावं अस्वं गळत होती. हॉस्पिटलच्या मशीनचे पीप थांबले होते. त्यांना बंद करण्याची तयारी होत होती. सगळं थांबलं होतं. जग चालू होतं, पण अनिकेतसाठी वेळ स्थिर झाली होती. त्याला एका गोष्टीची जाणीव होत होती. आईला बोलायचं होतं फक्त त्याच्याशी, पण त्याने चुकवला तो शेवटचा फोन. त्याचा हात थरथरत होता. त्याने आईचा हात शेवटच्या वेळी कपाळावर ठेवला. आई, मला माफ कर. मी काल उचलायला हवं होतं. एकदा तरी ऐकायला हवं होतं. नर्स शांत आवाजात म्हणाली, सर, आपण त्यांना काही सांगू शकता. त्यांना ऐकू येतं असं म्हटलं जातं. अनिकेत हसला, पण वेदनेने. आई, मी आयुष्यभर विसरणार नाही हा दिवस. तुझ्या प्रत्येक फोनचं उत्तर देईन आयुष्यभर, जरी तू नसलीस तरी. त्याने आईच्या कपाळावर चुंबन घेतले. हीच त्यांची शेवटची भेट. दुपारी अनिकेत गावाकडे पोचला. तिच्या मृतदेहासोबत घर शांत. दरवाजा उघडताच त्याला आतून एक हलका सुगंध आला. आई रोज लावायची ती वेपरायझरची वाफ अजूनही घरात होती. स्वयंपाकघराच्या कोपऱ्यात स्टोव्हजवळ एक छोटी कढई
ठेवलेली. काल रात्री आईने स्वतःसाठी भाजी करून ठेवली होती, पण तिने जेवलेही नव्हते. टेबलावर तिचा चष्मा, औषधांची पट्टी आणि मंगळवारचा मंदिराचा उदबत्तीदान, सगळं तसंच. कपाटाचा दरवाजा अर्धा उघडा, त्यात आईने अनिकेतसाठी पॅक केलेली एक बॅग, त्यात नवीन शर्ट, एक कोडाचा डबा आणि चिठ्ठी. कधी येशील तेव्हा हे घेऊन जा. अनिकेतची घशात अडथळा तयार झाला. तो खुर्चीत बसला आणि घरातील शांतता त्याला ओरडून सांगू लागली, उशीर झाला, खूप उशीर. त्याने मोबाईल काढला, आईचा नंबर पाहत बसला. त्याने कॉल बटन दाबलं. कॉल वाजला, पण कोणीच उचलणारं नव्हतं. तो फोन छातीवर ठेवून तो रडत पडला. अनिकेतच्या डोळ्यांसमोर आईचा संपूर्ण प्रवास चित्रपटासारखा फिरू लागला. त्याला आठवलं, शाळेत नेहमी त्याच्या बॉटलमध्ये दूध भरून ठेवणारी आई, आजारी पडला की रात्रभर जागणारी, कॉलेजला गेलेला तेव्हा त्याच्या खोलीत बसून रडणारी, नोकरी लागल्यावर स्वतःच्या हाताने केलेला पुरणपोळीचा डब्बा, शहरात राहायला गेल्यावर दररोज त्याला फोन करणारी आणि शेवटी त्याच्या एका कॉल न उचलण्यामुळे शांत झालेली ती आई. अनिकेतच्या मनात एक प्रश्न सतत घुमत होता. इतक्या प्रेमातून वाढणाऱ्या आईला मी एका मिनिटाचं उत्तर देऊ शकलो नाही. त्याने अश्रूने भरलेल्या आवाजात स्वतःशीच म्हटलं, आई, मी तुला खूप उशिरा ओळखलं. तू गेल्यावरच मला कळलं, तुझं प्रेम माझं घर होतं. आठवणींचा धबधबा थांबत नव्हता. प्रत्येक दृश्य त्याला आतून तोडत होतं, पण एकत्र जोडतही होतं, कारण आता त्याला आईचं खरं स्थान समजत होतं. बाहेर सूर्य मावळत होता. खिडकीतून लालसर प्रकाश आत येत होता. घर रिकामं, पण आईचं प्रेम चारही भिंतीत अजूनही घुमत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळ. गावात धुकं दाटलं होतं. सूर्य अजून पूर्णपणे उगवलेलाही नव्हता. अनिकेत अंगणात उभा होता. आईचा देह चंदनाच्या लाकडांवर ठेवलेला. तिचा चेहरा शांत, जणू ती अजूनही झोपली आहे आणि कुठल्या तरी वेळी उठेल असं वाटत होतं. लोक जमले होते, शेजारी, नातेवाईक, ओळखीचे. कोणाचे तोंडातलं बोलणं त्याच्या कानावर येत नव्हतं. जग अस्पष्ट झालं होतं. एक वृद्ध शेजारी पुढे येऊन म्हणाला, अनिकेत, तुझी आई खूप मोठी मनाची होती रे. तू शहरात असलास म्हणून तिने कधी तुला काही सांगितलं नाही, पण रोज प्रत्येक सकाळी तुझ्यासाठी प्रार्थना करायची. तो ऐकू लागला, पण मन कोसलत होत गेलं. पंडित म्हणाले, बेटा, अग्नी दे. अनिकेत पुढे आला. हात जोडले. हात थरथरत होते. आंखोतून पाण्याचा पूर वाहत होता. आई, क्षमा कर हा शब्द त्याच्या ओठातून निसटला. त्याने अग्नी लावला. क्षणभरात लाकडांचा आवाज दूर आणि आकाशात उठणारा धुक्यासारखा दूर. जगातला शेवटचा नाडा. आईचा आवाज आज संपत होता. तो मागे बसला आणि रडत राहिला. ज्यातून बाहेर येण्यासाठी कदाचित एक आयुष्य अपुरं पडेल. त्या दिवशी संध्याकाळी अंत्यसंस्कारानंतर अनिकेत घरात परत आला. घर आज इतकं रिकामं वाटत होतं की जणू भिंतींनी आपला श्वास रोखून धरलं होतं. त्याने कपाट उघडलं. आईच्या साड्या, तिची विंचरणी, जुनं पर्स, सगळं मंद सुगंधासारखं जिवंत होतं. तेवढ्यात कपाटाच्या खालच्या ड्रॉवरमध्ये एक लिफाफा दिसला, लाल रंगाचा, ज्यावर लिहिलं होतं, अनिकेतसाठी, योग्य वेळी उघड. त्याचं हृदय धडधडू लागलं. तो जमिनीवर बसला. लिफाफा उघडला. आत होते 2 वस्तू, एक फोटो, एक जुनी बँकेची वही. फोटो पाहून अनिकेत गोंधळला. फोटोत त्याची आई आणि एक लहान मुलगी हातात हात धरलेले असताना खाली लिहिलं होतं, माझं पहिलं बाळ, अनामिका. अनिकेत सुन्न झाला. माझी बहीण? आईने मला कधी सांगितलं नाही. वही उघडली. माहिती पाहता डोळे फाटले. आई प्रत्येक महिन्यात पैसे जमा करत होती, त्या मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी, जगण्याच्या सुरक्षिततेसाठी. पण एक पानात तिने लिहिलं होतं,
अनामिका दत्तक दिली होती. परिस्थिती खराब होती म्हणून. एक दिवस तुला सांगायचं होतं. तुम्ही दोघं भेटावं असं माझं स्वप्न होतं. अनिकेतचा श्वास अडला. आई, तू एवढं मोठं दुःख एकटीने सहन केलंस. त्याच्या डोळ्यांतून धाराधार पाऊस कोसळू लागला. अनिकेत हॉलच्या मधोमध बसला होता. सगळं त्याच्या भोवती फिरत होतं. आईची अनुपस्थिती, बहीण असल्याचं सत्य आणि त्याने काल न उचललेला फोन, या तिन्ही गोष्टींनी एकदम त्याचं आयुष्य तुटून गेलं. त्याच्या हातात पोटातली आई हसत होती, डोळ्यात प्रेम, पण आज ती असो कुठेच नव्हतं. त्याने घरच्या भिंतीकडे पाहिलं. आई इथे कधी बसायची, कधी फोनवर बोलायची, कधी त्याच्यासाठी स्वेटर विणायची. सगळं आठवत होतं. आणि आता घर शांत, फोन शांत, मन शांत नाही. त्याने पोटाच्या छातीशी धीर धरला. आई, तू माझ्याशी शेवटच्या वेळेस बोलण्याची वाट पाहत राहिली, पण आता मीच तुझ्या प्रत्येक आठवणीशी बोलतोय. त्याचा आवाज फुटला. त्या क्षणी अनिकेतच्या आयुष्यात एक निर्णय तयार होत होता. तो आपल्या बहिणीला शोधणार, आईचं न सांगता राहिलेलं स्वप्न पूर्ण करणार. आईचा शेवटचा फोन त्याने उचलला नाही, पण आता आयुष्यातील एकही हाक तो दुर्लक्षित करणार नव्हता.